मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर होते आणि नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। एक और रिक्वेस्ट है ना, नाशिककर यू गेट टू सपोर्ट. देयर इज जस्ट वन मोर कारण दैट आई फील नासिक इज लैगिंग बिहाइंड, दैट इट डज नॉट हैव अ गार्डियन मिनिस्टर, अ पालक मंत्री. तो will you please kindly put your hand up and volunteer to say I will be Nasik's पालक मंत्री और गार्डियन मिनिस्टर? एग्री डिसएग्री? अरे उधर से कोई सपोर्ट ही नहीं है. बहुत जल्दी नासिक को हम गार्डियन मिनिस्टर देंगे, लेकिन जब तक गार्डियन मिनिस्टर नहीं होता है उसका चार्ज सीएम के पास होता है। सर, आपने एआई की बात की, वीआर की बात की है, आईटी रेवोल्यूशन के बारे में बात की है। आजकल हम देखते हैं जितनी एआई को लेके एक्साइटमेंट है उतनी आशंका भी है। तो महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट इस नए आईटी रेवोल्यूशन के लिए हाउ इज इट प्रिपेयरिंग फॉर अ रिस्पॉन्सिबल एआई इकोसिस्टम? या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, मुख्यमंत्र्यांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ज्यावेळेस पालकमंत्री नसतात तेव्हा मुख्यमंत्रीच पालकमंत्री असतात आणि लवकरच नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री भेटेल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। खरे नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले असताना त्यांची युवा पार्लमेंटरी कमिटीच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे। त्यामध्ये काही प्रश्न या ठिकाणी युवा उद्योजकांकडून विचारले जात आहेत। त्यामध्ये एकूणच कुंभमेळ्याच्या विषयावर बोलताना एक प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की मी नाशिकचा पालकमंत्री झालो त्यावेळेस माझं सरकार गेलं आणि त्यामुळे मी नाशिकसाठी काही करू शकलो नाही, मात्र मी या कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकचा प्रचंड विकास या ठिकाणी करणार आहेत। वेगवेगळे जी कनेक्टिव्हिटी नाशिकला मिळालेली नाही मुंबईसाठीची ती कनेक्टिव्हिटी मी यावेळेस निर्माण करणार आहे। त्यामुळे पुणे आणि संभाजीनगरला जो फायदा मुंबईसारखा झाला होता तो यावेळेस नाशिकला होताना दिसेल आणि मी माझं पालकत्व पूर्ण करेल। आणि हे करताना त्यांनी मी सध्या तरी पालकमंत्री नसल्यामुळे सध्या मीच पालकमंत्री आहे असंही या ठिकाणी स्पष्ट केलंय। यामध्ये फक्त येणाऱ्या काळामध्ये मी पालकमंत्री नक्कीच देईन, पण तोपर्यंत मी पालकमंत्री आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालकमंत्र्याच्या प्रश्नाला एक प्रकारे बगल दिली असं म्हणायला हरकत नाही, मात्र सध्या तरी मीच पालकमंत्री आहे असं सांगत त्यांनी मी ही सर्व कामं पूर्ण करीन असं आश्वासन नाशिककरांना दिलंय। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। जेव्हा जिल्ह्याला पालकमंत्री नसतात तेव्हाच मुख्यमंत्र्यांकडेच त्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी असते असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे।